गुड मॉर्निंग. हॅलो हॅलो हॅलो. आपण ऑर्गॅनिक बुटीक रिसॉर्ट नाही, ऑर्गॅनिक बुटीक स्टेला थांबलेलो होतो काल. इथे 15 टेंट आहेत आणि 7-8 रूम आहेत. वातावरण बाहेरचं मस्त झालंय. मी इथे ऑर्गॅनिक शेती वगैरे केलेली आहे भरपूर. ही अशी शेती आहे. कसलं तरी मोठं ॲपलचं झाड आहे हे, नक्की माहित नाही. छोटे छोटे फळ लागले त्याचे नाही कल्पना. असा व्ह्यू आहे. पण आपले 3 रूम दुसऱ्या हॉटेलला आहेत, तिथून व्ह्यू त्याच्यापेक्षा चांगला आहे. इकडचा व्ह्यू मला जास्त आवडला इथल्यापेक्षा. गुड मॉर्निंग. युट्यूबला आलात तुम्ही? टेंट आहेत. टेंट मध्ये थंडी जास्त असते. आपले वकील साहेब सुद्धा पँगॉंगला सुद्धा आपले टेंटच असणार आहेत. इथे थंडीमध्ये ग्रीन हाऊसमध्ये शेती करतात. त्याच्यासाठी हे असे बऱ्याच लोकांनी ग्रीन हाऊस बांधलेले आहेत. हे जे ऑर्गॅनिक बुटीक आहे हे हिवाळ्यामध्ये पण सुरू असतं. म्हणजे गेस्ट येत असतात हिवाळ्यामध्ये सुद्धा. हिवाळ्यामध्ये करण्याचं एक हिवाळ्यामध्ये टूर करण्याचं मेन रिझन ज्यांना वेळ नसतो आणि ज्यांना गर्दी आवडत नाही त्यांच्यासाठी हिवाळा सीझन खूप भारी आहे. कारण की काल आम्हाला खारदुंगला टॉपला फोटो काढायला पण मिळाला नाही व्यवस्थित. तेच हिवाळ्यात आलं तिथे कोणीच नसतं. तर तुम्ही थंडी सहन करू शकत असाल तर हिवाळा कधी पण चांगला. फक्त पँगॉंगला स्टे होत नाही, बाकी पूर्ण टूर कम्प्लीट होते. नोव्हेंबरमध्ये साधारण 15 डिग्री -15 डिग्री ते 17-18 डिग्रीपर्यंत टेम्परेचर असतं. पण हॉटेल्स चांगले असतात, सेंट्रली हिटेड असतात हॉटेल्स. त्याच्यामुळे एवढी थंडीचं एवढा काही फरक पडत नाही. पण थोडंसं एक्स्ट्रीम वेदर असतो, मजा खूप येते. तुम्हाला शांतता आवडत असेल तर या एरियामध्ये हुंडरमध्ये भरपूर असे होमस्टे आहेत. सगळ्यांचं सेम डिझाईन आहे. सगळ्यांचं कॅटेगरी आहे ती जवळपास सारखीच आहे. कोणी असं खूप 4 स्टार 5 स्टार वगैरे असं प्रॉपर्टीज नाही. तिथे सगळे होमस्टे आहेत. कुणाचे मोठे आहेत, कुणाचे लहान आहेत. एवढाच फरक आहे जो काही. आपल्या दुसऱ्या हॉटेलला जायला एक शॉर्टकट आहे. 200-300 मीटरचा डिस्टन्स आहे. असं शेतांमध्ये वगैरे जातो रस्ता. हा रस्ता आहे. काल येताना मला दिसला नव्हता रस्ता हा, त्याच्यामुळे मला जवळपास 1 किलोमीटर वगैरे फिरून आलो. लोकांचा रस्ता, टुरिस्ट कोणी येत नाही याच्यावर. हे सगळं ग्लेशियरचं पाणी आहे. आता इकडे समर सीझन चालू आहे, त्याच्यामुळे पाणी भरपूर वाहत आहे. थंडी वाढेल तसं तसं पाणी कमी होत राहतं.
पाण्याचा आवाज खूपच मस्त वाटतो, रिफ्रेशिंग असतो. आणि मोठे मोठे जे प्लॉट आहेत इथे, त्यांच्या सगळ्या प्लॉटमधून थोडंफार का होईना पाणी वाहत आहे. मे बी ते त्यांनी वळून घेतलं असेल किंवा कसं माहीत नाही. पण पाणी आमचे 2 हॉटेल केलेले आहेत. दोन्ही हॉटेलमध्ये पाण्याचे झरे आहेत. झरे नाही, ओहोळ वगैरे काय म्हणतात त्याला, ते आहे. छान वाटतं असं गावातून फिरण्यासाठी. सगळ्यांची शेती लागलेली आहे. इकडे पत्तागोबी थोडीशी जास्त दिसते. पत्तागोबी, लेट्यूस, आईसबॉक्स हे जास्त आहेत. प्रत्येकाने शेतामध्ये लावलेलं आहे. आणि आमच्या हॉटेलने काल पत्तागोबीची भाजी केली होती. सगळ्यांना एवढी आवडली. म्हणजे कसं की सगळं ऑर्गॅनिक आहे आणि ताजं आहे. संध्याकाळच्या जेवणासाठी 6 वाजता वगैरे त्यांनी पत्तागोबी काढली. एवढं फ्रेश मिळतं आहे, सगळेजण खुश आहेत. आणि जो ओगलोग आहे तिथे व्ह्यू खूप छान आहे. तिथून या पहाडांचं, पुढची पहाडं नाही दिसणार, बॅक कॅमेरा करावा लागेल. तो व्ह्यू दिसतोय तिथून. आम्हाला ठीकठाक होता व्ह्यू. टेंटमध्ये थोडीशी थंडी वाजत होती. 2 पांघरून घेतले होते. हाच मेन रोड आहे. 5 मिनटं झाले आपण निघालोच. आलंच आहे दुसरं हॉटेल. तिकडच्या गेस्टचं पण ब्रेकफास्ट वगैरे झालेला असेल तुमचा तिथं. टुरिस्ट सोडून असं कोणी दिसत तर नाही आहे रस्त्यावर. आणि असं काही अनसेफ पण नाही वाटत. शेता वगैरे मध्ये कामं करतात ते, एखाद्या दुसऱ्या गाड्या चालू आहेत जाणं येणं. त्या पण मोस्टली टुरिस्टच्याच आहेत. बाईकर्स भरपूर आहेत. आम्ही थांबलो तिथे 11 बाईकचा ग्रुप आला होता. साऊथवाले मुलं मुली होते सगळे. सपोर्ट व्हेकल होती एक. पहाड असे ग्रीन नाही आहेत, सगळे दाखवतोय. असे ओके बोके पहाड आहेत सगळे. अंडरस्टँड कॅम्प्स. हा व्ह्यू होता त्यांना इकडचा. झाडं कसलेच माहित नाही, विचारावं लागणार. सरळसोट वाढतात, बरेच उंच होतं ते. आणि पुढे उंच उंच पहाड. अजून एक टुरिस्टची गाडी. आवाजाचं काहीतरी करावं लागणार आहे. अजून एवढं काही कल्पना नाही आहे कसं करतात वगैरे. पहिलाच प्रयत्न आहे ब्लॉगिंगचा. गोप्रो किंवा अजून कुठला कॅमेरा घ्यायचा असेल तर ते बघूयात. दुबईमध्ये चांगल्या डील्स मिळतात, खूप फरक पडतात. तर मी गोप्रो चेक केला तर एक 9-10 हजाराचा फरक पडतो. हे पहाड मस्त.
हा व्ह्यू होता. हे आपलं दुसरं हॉटेल. 6-7 मिनिटं लागले यायला. ही एक रूम होती वरची. फोटोशूट चालू आहे तिकडे. बस रे, किती किती काढणार फोटो. हा काढायला बरं झालं म्हणून ते फोन काढा. पोस्ट काही समजत नव्हते. पोस्ट साठी विनय. हे चेरीचं झाड आहे. पक्षी खातात त्याच्यामुळे त्यांनी लावलंय. इथे पण छोटासा झरा आहे. झाला सगळ्यांचा ब्रेकफास्ट. नाही रे, अजून खाली झाले ना. मस्त फुलं. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपण होंडरवरून तुर्तुक विलेजकडे निघालो आहोत. तिथूनच आपण इंडिया पाकिस्तान बॉर्डरला सुद्धा व्हिजिट केलेली आहे. एक स्पॉट आहे. सुंदर असं रिव्हर क्रॉसिंग आहे. ब्रिज आहे मस्त. व्ह्यूज एक चेकपोस्ट आहे इथे. इथून व्हॅलीचा व्ह्यू आहे हा. खूपच सुंदर व्ह्यू आहे. ढग थोडेसे खाली येतात. ते गाडी थांबली आपली. फोटोज. काचेवर ना रिफ्लेक्शन खूप आहे.
थांबून थोडासा इंस्टाग्राम रीलसाठी सगळ्यांनीच डान्स केला. हे इंडियातलं शेवटचं गाव थांग विलेज, इंडो पाक बॉर्डर. नेशन फर्स्ट ऑलवेज. पॉइंट. इकडे खायला थोडंफार आहे, लोकल प्रोडक्ट्स. दिसतंय का कुठे? तिकडे आहे ना, इकडे वर एक बंकर आहे, ते सगळे दुर्बीण आर्मीचं. आता माझा 100 मेगापिक्सल आहे, पण ते माहिती पाहिजे कुठे. सगळं दिसायला. ते काय म्हणाले, दुर्बीणवाले सगळेजण या, मग ते दुर्बीण तुम्हाला दाखवतो मला मग काकाने थोडीशी लोकल जागेबद्दल सगळ्यांना माहिती सांगितली. दिसंबर का 10 तारीख को यहाँ लड़ाई शुरू हो गई. ये 2 दिन फायरिंग चल गया. तीसरे दिन से पाकिस्तान का फौज भागना शुरू हो गया कि अपना इंडिया का फौज पीछे आते आते क्या कब्जा कर ली. सबसे पहले चुलूंगा है, इसके बाद इसके बाद क्यासी, इसके बाद सांचा. ये 4 गाँव जो है 71 का पहले पाकिस्तान का था. फिर दिसंबर का 10 तारीख को जहाँ जीत गया, 17 तारीख को ये इंडिया का हो गया कि वो पाकिस्तान का हो गया. हमारे किसी का पहले ये गाँव एक ही था जी. 71 का पहले ये फलानो गाँव ये गाँव एक ही था जी. हमारा पूरा देश वहाँ अगर वहाँ बांधा था क्या, फिर वहाँ बांधने वाला पाकिस्तान में रह गया जी, इंडिया में रहने वाला इंडिया में रह गया. हम खुद का जो है माँ बाप था, बीबी था, वहाँ बढ़ गया जी. मैं अकेले यहाँ बढ़ गया. फिर यही पहुँचे हो गया कि आप नदी का नाम है शयोग. नदी के इस तरफ आपको मैदान दिख रहा है, ये अपना है. वो तो में आपको काला काला दिख रहा है, वहाँ अपना बता दे. फिर यहाँ आप डूब लगे वो मैदान. भारत माता की वंदे वंदे वंदे. परतीच्या प्रवासामध्ये अजून 1-2 ठिकाणी थांबून थोडेसे साईट सीन केले. त्याच्यानंतर रात्री स्टेसाठी हॉटेलला परत आलो. तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर आपण तुर्तुक विलेजला व्हिजिट केलेली आहे. तुर्तुक हे गाव भारत आणि पाकिस्तान याच्या बॉर्डरच्या जवळच आहे आणि खूप सुंदर असं गाव आहे हे, आणि हे मस्ट व्हिजिट प्लेस आहे.
तुर्तुक विलेज खाली झरा वगैरे आहे. इकडे सगळे ऑर्गॅनिक शेती वगैरे होते. माउंटन्स व्ह्यू, चारी साईडनी माउंटन्स आहेत. इंस्टाग्रामसाठी थोड्याशा रील बनवून रात्रीच्या मुक्कामासाठी आपण सगळेच जण हॉटेलमध्ये म्हणजेच हुंडर विलेजला वापस आलोत.